माझं नाव गौरी आहे आणि माझं वय 24 वर्ष आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातलं एक अतिशय गोड आणि रेशमी गुपित सांगणार आहे. हे गुपित मी कित्येक वर्ष मनात साठवून ठेवलं होतं. आज पहिल्यांदाच मी इतक्या खुलं आणि भावपूर्ण रीतीनं ते सर्वांसमोर मांडत आहे. गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा माझा धाकटा भाऊ आदित्य कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. कॉलेजच्या पहिल्या दिवशी त्याची ओळख अभिजित नावाच्या मुलाशी झाली. दोघांचे विचार आणि स्वभाव एकमेकांना खूप जवळचे वाटले. त्यामुळे ते लवकरच चांगले मित्र बनले. अभिजितकडे बाईक होती, म्हणून तो रोज आदित्यला कॉलेजला नेत असे आणि कॉलेज सुटल्यावर घरी सोडत असे. या रोजच्या येजामुळं अभिजित आमच्या घरात चांगलाच रमत गेला होता. हळूहळू त्याचं माझ्याशी बोलणंही वाढू लागलं. आम्ही दोघे एकत्र अभ्यास करू लागलो आणि मी त्याला घरात अभ्यासाला येऊ देऊ लागले. आदित्यचे वडील जेव्हा तो 10वीत होता तेव्हाच वारले होते. त्यानंतर आम्हा दोघा भावंडांचा एकमेकांवरच आधार राहिला होता. मी घर सांभाळत होते आणि आदित्याचा अभ्यास. अभिजितच्या येण्यानं घरात एक वेगळी ऊर्जा आणि हलकीशी उबदारपणा येऊ लागला होता. सुरुवातीला आमचं जास्त बोलणं होत नसे. पण आदित्य काही कामानिमित्त 2 दिवसांसाठी गावाला गेला होता. त्याच दिवशी संध्याकाळी मी बाजारातून भाजी घेऊन परतत असताना मला अभिजित बाईकवरून येताना दिसला. माझ्या हातात जड पिशवी पाहून त्याने लगेच बाईक थांबवली आणि आदरानं म्हणाला, "गौरीताई, ही पिशवी खूप जड दिसते. बसा बाईकवर, मी तुम्हाला घरी सोडतो." मी थोडं संकोचलो, पण त्याच्या आवाजातील आदर पाहून बाईकवर बसले. बसताना माझ्या मनात एक विचित्र आणि अनोळखी भावना जागृत झाली. जेव्हा आम्ही घरी पोहोचलो, तेव्हा घर पूर्णपणे रिकामं होतं. माझ्या चेहऱ्यावर आणि हावभावात अभिजितला एक वेगळा संकोच जाणवला असावा. पण मनात काहीतरी अडकलं होतं. मी म्हणाले, "बरं अभिजित, मी निघते आता." पण अभिजित लगेच बोलला, "अरे गौरीताई, थांब जरा. इतक्या घाईत कुठे चाललीस? चहा ठेवते. चहा पिऊन जा." खरं सांगायचं तर मला एकटेपणा वाटत होता. त्यामुळे मी होकार दिला आणि तिथेच हॉलमध्ये थांबले. काही मिनिटांतच मी किचनमधून गरम चहाचा कप घेऊन आले. मी अंगात एक हलका आणि मौन घातला होता. जेव्हा मी त्याला चहा देण्यासाठी वाकले, तेव्हा त्याचे डोळे माझ्याकडे विस्फारले आणि तो नकळत माझ्याकडे टक लावून पाहू लागला. मी त्याच्या त्या नजरेत एक वेगळं आकर्षण जाणवत होते. माझ्या मनातही काहीतरी हलत होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी त्याला अजिबात टोकले नाही. उलट त्याच्या मूकसंमतीमुळे माझ्या मनातील एक अनोळखी ठिणगी पेटली. खोलीत एक वेगळीच धुंद आणि शांतता पसरली होती. मी चहा पिऊन घेतला आणि अभिजित निवांतपणे माझ्यासमोर बसून गप्पा मारत राहिला. पहिल्यांदाच आम्हा दोघांमध्ये एका वेगळ्याच आकर्षणाची ठिणगी पडली होती. चहा संपवून तो निघून गेला. पण रात्री घरी आल्यावरही माझ्या डोळ्यासमोर त्याचे ते पाहणे आणि तो प्रसंग अजिबात जात नव्हता. त्या पहिल्या प्रसंगानंतर माझ्या मनात अभिजितबद्दल एक वेगळाच आदर आणि ओढ निर्माण झाली होती. त्यानंतर एका रविवारी सकाळी मी त्याला अचानक फोन केला. मी म्हणाले, "अभिजित, आज घरात खूप साफसफाई करायची आहे. आदित्य गावाला गेलाय. जरा मदतीला येशील का रे?" तो लगेच होकार दिला आणि सकाळी लवकर आमच्या घरी पोहोचला. मी जेव्हा दार उघडलं तेव्हा मी नुकतीच झोपेतून उठले होते. माझ्या चेहऱ्यावर एक निरागस आळस होता. त्याला पाहून मी संकोचानं हसले आणि म्हणाले, "अरे अभिजित, तू तर खूप लवकर आलास. जरा हॉलमध्ये बस. मी 5 मिनिटांत फ्रेश होऊन येते." काही वेळातच मी फ्रेश होऊन आले आणि आम्ही दोघे मिळून घराची साफसफाई करायला लागलो. कधी कपाटावरील डबे उतरवताना, तर कधी खिडकीचे पडदे काढताना आमच्यात हलकी मस्करी आणि संवाद सुरू झाला. आमच्यातील तो जुना संकोच आता हळूहळू कमी होत होता आणि आमचं ट्युनिंग खूप छान जुळू लागलं होतं. काम करताना आमच्यातील जवळीक खूप वाढत होती आणि खोलीत एक वेगळीच शांतता पसरली होती. दुपार झाली होती. आम्ही दोघेही साफसफाई करून खूप थकलो होतो आणि आम्हाला प्रचंड भूक लागली होती. पण कामाच्या गडबडीत मला स्वयंपाक करायला वेळ मिळाला नव्हता. मी त्याला म्हणाले, "अभिजित, स्वयंपाक करायचा राहून गेला रे. तू असं कर, आपल्या दोघांसाठी बाहेरून काहीतरी छान पार्सल घेऊन ये." तो लगेच बाईक घेऊन बाहेर गेला. तो जेव्हा पार्सल घेऊन परतला, तेव्हा मी अंघोळ उरकून घेतली होती. मी जेव्हा हॉलमध्ये आले, तेव्हा माझं रूप खूपच फ्रेश आणि देखणं दिसत होतं. मी केस धुतले होते आणि माझ्या ओल्या केसांमधून शॅम्पूचा एक अत्यंत सुगंधी वास संपूर्ण घरात दरवळत होता. त्या सुगंधानं अभिजितचा मूड आणखी बहरला होता. आम्ही दोघांनी एकत्र बसून जेवण केलं आणि त्यानंतर हॉलमध्ये निवांत गप्पा मारत बसलो. बोलता बोलता मी त्याला हळूच विचारलं, "अभिजित, कॉलेजमध्ये तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का रे?" तो जरा लाजत म्हणाला, "नाही ताई, अजून तरी कोणी नाहीये." मी गालातल्या गालात हसत त्याच्याकडे पाहत होते. गप्पा मारत असतानाच आमचं लक्ष एकमेकांच्या डोळ्यांवर खेळलं. त्याच्या नजरेत एक वेगळीच ओढ आणि अस्वस्थता मला स्पष्ट जाणवत होती.
आम्ही दोघेही एकमेकांच्या खूप जवळ बसलो होतो आणि आमच्यात एक सुंदर शृंगारिक ओढ निर्माण झाली होती. आम्ही टीव्ही सुरू केला. टीव्हीवर एक रोमॅन्टिक सिनेमा चालू होता, ज्यात काही अत्यंत प्रेमळ आणि भावपूर्ण दृश्य होती. पडद्यावरील तो रोमांस पाहून आम्ही दोघांनी पुन्हा एकदा एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं. खोलीतील वातावरण कमालीचं धुंद झालं होतं. मी आधी संकोचानं चॅनेल बदलण्याचा प्रयत्न केला, पण अभिजित हळूच म्हणाला, "ताई राहू दे ना, छान सिनेमा आहे." माझे हे शब्द ऐकून मी त्याच्याकडे पाहिलं. मी उठले, हॉलच्या खिडकीचे पडदे पूर्णपणे बंद केले, खोलीत हलका अंधार केला आणि पुन्हा तोच सिनेमा लावून त्याच्या अगदी जवळ येऊन बसले. खिडकीचे पडदे बंद झाल्यानं हॉलमध्ये एक हलका सुगंधी अंधार पसरला होता. टीव्हीवरील त्या रोमॅन्टिक दृश्यांचा आणि खोलीतील त्या शांततेचा आमच्या दोघांवरही खोल परिणाम होत होता. मी त्याच्या अगदी जवळ येऊन बसले होते. शॅम्पूचा तो सुगंध माझ्या मनाला अधिकच बेभान करत होता. माझा मूड आता पूर्णपणे बनला होता आणि त्याचा हात माझ्या पाठीमागून हलकासा स्पर्श करील अशा बेतानं स्वतःला सावरून घेतला. खोलीत कमालीची शांतता होती. फक्त टीव्हीचा मंद आवाज येत होता. माझ्या या जवळीकतेला मी कोणताही विरोध केला नाही. उलट मी तसंच शांत बसून राहिले. माझ्या या मूक संमतीनं त्याचं धाडस आणखी वाढलं. तो माझ्या आणखी जवळ गेला. आमची जवळीक आता इतकी वाढली होती की मला त्याचा उबदार श्वास स्पष्ट जाणवत होता. तोही एका वेगळ्याच ओढीनं माझ्याकडे पाहत होता. खरं तर असा अनुभव घेण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे मनात धाडस असले तरी आतून एक हलकीशी भीती आणि धडधड सुरू होती. पण अभिजित त्या धुंद वातावरणात अत्यंत आकर्षक आणि देखणा दिसत होता. कित्येक वर्षांच्या एकाकीपणानंतर मलाही हा आपुलकीचा आणि प्रेमाचा स्पर्श हवासा वाटत असावा. मी हळूच टीव्ही बंद केला आणि पूर्णपणे त्याच्याकडे फिरून बसले. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि समजावण्याच्या सुरात अत्यंत मऊ आवाजात म्हणाले, "अभिजित, अरे तू हे जे करतोयस ना, ते चुकीचं आहे रे." माझा आवाज कापत होता आणि माझ्या या बोलण्यात विरोधापेक्षा एक वेगळीच भावपूर्ण ओढ स्पष्ट जाणवत होती. मी आतून किती व्याकुळ झाले होते, हे माझ्या नजरेतून कळत होतं. अभिजित माझे बोलणे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो कोणताही संकोच न बाळगता पुढे झाला. त्याने मला हळुवारपणे आपल्या कवेत धरलं आणि माझ्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले. अचानक झालेल्या या स्पर्शानं मी थोडी गडबडले. मी सुरुवातीला त्याला हलकासा विरोध करण्याचा आणि त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या मनातील ती सुप्त इच्छा आणि प्रेमाची भूक मला मागे हटू देत नव्हती. अखेर मी स्वतःला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन केलं. त्याने माझ्या मऊ केसांमध्ये हात गुंतवला आणि अत्यंत उत्कटतेनं मला चुंबन देऊ लागला. माझ्या ओठांचा तो मधुर आस्वाद घेताना आमच्यातील शृंगारिक उष्णता पराकोटीला पोहोचली होती. आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे मग्न झालो होतो. एका वळणावर आमचे ओठ बाजूला झाले आणि आम्ही काही क्षण शांतपणे एकमेकांच्या श्वासांची ऊब अनुभवत राहिलो. पण माझ्या मनात आणि शरीरात कित्येक वर्षांत जागी जायती, जी आता शांत होणे जागी झाली होती, जी आता शांत होणारी नव्हती. मी लाजून बेडवर उठले आणि स्वतःला पूर्णपणे संकोचापलीकडे नेलं. माझ्या त्या परिपक्व आणि देखण्या रूपाचं सौंदर्य पाहून अभिजितचं मन थक्क झालं असावं. त्याने मला पुन्हा एकदा आपल्या मिठीत घेतलं आणि अत्यंत हळुवारपणे माझा हात धरून आम्ही दोघे बेडरूमच्या दिशेनं निघालो. आता आमच्यातील तो सुंदर, उत्कट आणि रेशमी शृंगार एका नव्या धुंद पातळीवर पोहोचणार होता. खोलीतील वातावरण आता एका वेगळ्या उंचीवर पोहोचलं होतं. बाहेरचं जग जणू थांबलं होतं आणि त्या क्षणी आम्ही दोघेही एकमेकांच्या सानिध्यात पूर्णपणे हरवून गेलो होतो. माझ्या चेहऱ्यावर आता भीती किंवा संकोच उरला नव्हता. त्याऐवजी एक विलक्षण शांतता आणि अभिजितबद्दलचा विश्वास स्पष्ट दिसत होता. त्याने मला पुन्हा एकदा आपल्या मिठीत घेतलं. त्याचा तो कोमल स्पर्श आणि माझ्या श्वासांची ऊब एकमेकात विरघळत होती. 8 वर्षांपासून जे काही गुपित माझ्या मनात दडलेलं होतं, ते आज या रेशमी सोबतीमुळे मोकळं होत होतं. मी त्याला हळुवारपणे बेडवर बसवलं आणि त्याच्याशी प्रेमानं गप्पा मारू लागले. त्या शांततेत आमचे शब्द कमी आणि नजरांचे बोलणे जास्त होते. मी म्हणाले, "अभिजित, मला आज खूप हलकं वाटतंय. तू माझ्या आयुष्यात असा येऊन माझ्या मनावरचं ओझं कमी करशील, असं कधीच वाटलं नव्हतं." त्याने माझा हात आपल्या हातात घेतला आणि आश्वासकपणे म्हणाला, "गौरीताई, हे नातं आता फक्त एका मर्यादेपुरतं उरलेलं नाही. आपण एकमेकांचे आधार बनलो आहोत." काही क्षणांच्या त्या शांत संवादानंतर आमच्यातील तो रेशमी बंध अधिक घट्ट झाला. आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो आणि त्या धुंद वातावरणात पुन्हा एकदा एका निखळ शृंगारिक ओढीची अनुभूती आली. तो अनुभव केवळ शारीरिक नव्हता, तर तो 2 आत्म्यांच्या एकमेकांशी झालेला संवाद होता. आम्ही दोघेही त्या सुखाच्या आणि आनंदाच्या क्षणात पूर्णपणे तल्लीन झालो होतो. त्या दिवशीचा तो प्रसंग माझ्या स्मरणात कायम कोरला गेला
आम्ही एकमेकांना दिलेलं ते प्रेमळ सानिध्य आणि तो एकटेपणा दूर करणारा सहवास आमच्या नात्याला एका नवीन उंचीवर घेऊन गेला होता. माझ्या आयुष्यातील हे एक असं गुपित होतं, जे मी फक्त अभिजितशी शेअर करू शकत होते. त्या क्षणी मला जाणीव झाली, की काही नातेसंबंध हे शब्दांच्या पलीकडे जाऊन एकमेकांच्या सोबतीनंच अधिक समृद्ध होत असतात. त्या दिवशी बेडरूममध्ये जे काही घडलं, त्यानं माझ्या आयुष्याला एक नवीन आणि सुगंधी दिशा दिली होती. कित्येक वर्षांचं माझं एकाकीपण आणि अभिजितच्या मनातील माझ्याबद्दलची ती सुप्त ओढ एका अतिशय देखण्या आणि उत्कट सोहळ्यात तृप्त झाली होती. जेव्हा आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत शांत झालो, तेव्हा खोलीत एक वेगळी शांतता आणि समाधान पसरलं होतं. मी त्याच्या छातीवर डोके ठेवलं होतं. माझ्या चेहऱ्यावर आता कमालीची तृप्ती आणि मनावरचं सगळं ओझं उतरल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. मी हळूच त्याच्याकडे पाहिलं. माझ्या ओठांवर एक सुरेख स्मित हास्य आलं आणि मी अत्यंत भावनिक आवाजात म्हणाले, "अभिजित, आज कित्येक वर्षांनंतर मला असं वाटलं की माझ्या हक्काचं आणि मला समजून घेणारं कोणीतरी माझ्याजवळ आहे. तू मला जे सुख आणि प्रेम दिलंस ते मी कधीच विसरू शकत नाही." त्याने माझ्या मऊ केसांवरून हात फिरवला आणि म्हणाला, "गौरी, हे फक्त एका दिवसापुरतं मर्यादित नाही. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज वाटेल, मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहीन." माझ्या या शब्दांनी त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि त्याने मला अधिकच घट्ट मिठी मारली. त्या प्रसंगानंतर आमच्यात एक वेगळंच रेशमी गुपित तयार झालं होतं. पुढे जाऊन कॉलेज संपलं आणि अभिजितला पुण्यात एका चांगल्या कंपनीत जॉब मिळाला. तो आता पुण्यात स्थायिक झाला आहे आणि कामात व्यस्त असतो. पण आजही जेव्हा कधी त्याला सुट्टी मिळते आणि तो माझ्या गावी येतो, तेव्हा आदित्याला भेटण्याच्या बहाण्यानं माझ्या घरी नक्कीच चक्कर मारतो. आदित्याला आमच्या या गोड गुपिताची पुष्टशीही कल्पना नाही. आजही जेव्हा घरात कोणी नसतं आणि मला अभिजीतशी एकांतात दोन संधी मिळते, तेव्हा त्याच्या नजरेत तीच जुनी शृंगारिक ओढ आणि माझ्याबद्दलचा कमालीचा आदर मला पुन्हा दिसतो. आमचं हे रेशमी गुपित काळाच्या ओघात आणखीच घट्ट झालं, जे आमच्या दोघांच्या आयुष्यात एक सुंदर आणि जिवंत आठवण म्हणून नेहमीसाठी जपलेलं राहील. हे गुपित माझ्या आयुष्याला एक नवी दिशा आणि ताकद देते. मी आजही त्या दिवसाची आठवण मनात जपून ठेवते आणि त्या रेशमी बंधाला कायमस्वरूपी जपू इच्छिते. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.